नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज सारे आपण दिवाळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहतो। प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा हा सण प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान ठेवतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजन म्हणजे काय, लक्ष्मीपूजन कधी आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, लक्ष्मीपूजनाची योग्य पद्धत कोणती, आणि आपण शेवटी एक अशी पौराणिक कथा पाहणार आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे। तर चला आपण चालू करूया। लक्ष्मीपूजन म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे धन, वैभव, सौंदर्य आणि आनंदाची देवी आहे। आणि लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त देवीचे आव्हान नाही, तर स्वच्छता, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत आहे। मात्र देवी लक्ष्मी त्या घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता, प्रकाश आणि भक्ती असते। दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री जगातला सर्वात गडद अंधार असतो आणि त्याच रात्री आपण दिवे लावून प्रकाश प्रसरवून लक्ष्मीचे स्वागत करतो। हा सण म्हणजे अंधारकारक प्रकाशाचा विजय, दारिद्र्यावर श्रद्धेचा विजय। तर आता आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजन कधी करायचा, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अधिक महत्त्व दिले जाते। अश्विन महिन्याच्या अमावस्येला संध्याकाळी ही पूजा केली जाते। लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ हा जवळपास 2 तासाचा कालावधी असतो। त्या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मीपूजन करावे। लक्ष्मीपूजन तारीख तिथी नुसार करावे। यावर्षी खूप जणांना प्रश्न पडलेला आहे की लक्ष्मीपूजन कधी करावं, कारण यंदाच्या वर्षी अमावस्या 2 दिवसाची आहे। 20 ऑक्टोबरला म्हणजेच 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:44 अमावस्या तिथी सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री संध्याकाळी 5:54 अमावस्येची तिथी समाप्त होणार आहे। तर आपण यंदा उदय तिथीनुसार लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळी केली जाईल। 21 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 पर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असते। या दिवशी अमावस्येला केळसुणीचे पूजन केले जाते। घरातून दारिद्र्य, अलक्ष्मी घालवून टाकणारी केळसुणी हे देवीचे स्वरूप मानले जाते, म्हणून या दिवशी तिचे महत्त्व विशेष आहे। प्रत्येक वर्षी केळसुणी आपण बाजारातून नवीन आणून तिची पूजा लक्ष्मी पूजनाला केली जाते। अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते, जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती पतिव्रता स्त्रिया असतात। त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते अशी आख्यायिका आहे। समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते। श्री लक्ष्मी पूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल, कमल किंवा स्वस्तिक यावरच श्री लक्ष्मीची पूजा केली जाते। यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाचा, खव्याचा नैवेद्य दाखवतात। धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते अपतेष्टांना वाटतात। या व्यतिरिक्त या दिवशी चलनी नोटा म्हणजेच पैसा, नाणी, सोन्याचे अलंकार आणि केळसुणी यांचीही पूजा केली जाते। व्यापारी वर्गात या पूजनाच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो। तसंच आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या बाहेर सुंदर रांगोळी काढून नंतर रात्री आपण फटाके उडवावेत।
असे म्हणतात, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीराजाच्या कारागृहातून मुक्त केले आहे, अशी कथा आहे. आणि पौराणिक साहित्यात लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे. पण आपण कधी विचार केलाय का, दिवाळीतच लक्ष्मीपूजन का करतात? नाही ना. तर ऐका. आश्विन वद्य अमावास्येला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी एक आख्यायिका आहे. लक्ष्मीचे वास्तव आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते. त्याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते याबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत, पण ही एक मुख्य आणि कुणाला माहीत नसलेली आख्यायिका आहे. तर आपण लक्ष्मीपूजन कशी करावी, त्याची पद्धत काय आहे ते पाहूया. सर्वप्रथम घर पूजा करण्यापूर्वी घर स्वच्छ करा. दरवाज्यावर तोरण, घरासमोर रांगोळी काढा आणि दिव्यांची सजावट करा, कारण लक्ष्मीला स्वच्छता आणि सुवास आवडतो. आणि मनात विचार करा, आज मी देवी महालक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांचे पूजन करत आहे. माझ्या घरात सदैव समृद्धी, आनंद आणि शांतता नांदो. लक्ष्मी मूर्ती किंवा चित्र समोर ठेवावे. सुवासिक फुले, हळद कुंकू, अक्षता आणि फळं अर्पण करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जपा. त्यानंतर दीप प्रज्वलन करा, म्हणजेच दिव्यात तूप किंवा तेल टाका. 7 किंवा 11 दिवे पेटवावे, कारण हे प्रकाशाचे प्रतीक आहे. त्यानंतर सर्व कुटुंबीय मिळून आरती करा. गोड पदार्थ, दूध किंवा खीर देवीला अर्पण करा. मग महालक्ष्मी किंवा लक्ष्मी माताची आरती म्हणा, प्रसाद वाटा आणि आरतीनंतर सर्वांनी दिव्याच्या तेजात बसून क्षणभर ध्यान करा. मनात म्हणा, माझ्या घरात केवळ धन नव्हे तर सद्भाव आणि शांती ही लाभो. तुम्हाला लक्ष्मीपूजन का करतात यामागची एक पौराणिक कथा सांगणार आहे. ती कथा आहे मातीच्या दिव्याची अनोखी लीला. कथा आहे एका जुन्या काळातील एक लहानशा गावातील. त्या गावात एक गरीब पण श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिचं नाव होतं धनवंती. तिचं आयुष्य गरिबीत गेलं, पण ती दरवर्षी दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीचे पूजन करायची. एक वर्ष तिच्याकडे तूप, तेल, फुले काहीच नव्हतं, फक्त थोडी माती आणि कोरडा कापूस होता. ती म्हणली, देवी, माझ्याकडे काही नाही, पण माझं मन तुझ्या पुढे आहे. तिने त्या मातीचा एक लहानसा दिवा बनवला. त्या दिव्यात कापूस ठेवला आणि थोडंसं पाणी टाकून दिवा पेटवला. हो, तुम्ही ऐकताय, खरंच आहे, पाणी टाकून. तेल नव्हतं म्हणून श्रद्धेने तिने पाण्यानेच दिवा लावला. आणि आश्चर्य म्हणजे काय, तो दिवा संपूर्ण रात्र जळत राहिला. सकाळी गावातल्या लोकांनी पाहिले, मातीचा दिवा अजूनही तेजोमय आहे. खूप आश्चर्यकारकाने सर्व गावातील मंडळी पाहत होती. त्या रात्री गावात कोठेच प्रकाश नव्हता, पण धनवंतीच्या झोपडीत लक्ष्मी देवीचे तेज उतरलं होतं. देवी प्रकट झाली आणि म्हणाली, हे धनवंती, श्रद्धा सर्वात मोठं इंधन आहे. तेल संपतं पण श्रद्धा नाही. त्या दिवसानंतर धनवंतीचे घर उजळलं. तिच्या आयुष्यात धन, समाधान आणि प्रेम उतरलं. गावात लोक म्हणू लागले की जिथे श्रद्धेचा दिवा जळतो तिथे लक्ष्मी आपोआप येते. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धेचं इंधन कधीच संपत नाही. फक्त एक छोटासा दिवा आणि श्रद्धेची ज्योत पुरेशी असते अंधार हरवायला. तर मित्रांनो, या दिवाळीत लक्ष्मीपूजन फक्त एक विधी म्हणून न करता मनाच्या प्रकाशाने करा.
स्वच्छता ठेवा, प्रेम द्या, सकारात्मकता पसरवा. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, ती म्हणजे समाधान, आनंद आणि नाती जपण्याची ताकद. यावर्षी लक्ष्मीपूजनात देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर हो आणि तुमचं आयुष्य सदैव प्रकाशमान राहो. जय महालक्ष्मी माता. सर्वांना शुभ दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ही होती आपली लक्ष्मीपूजन करण्यामागची पौराणिक कथा. का लक्ष्मीपूजन करतात आणि त्यांचा शुभ मुहूर्त काय आहे याची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. धन्यवाद.